मित्रांनो, मी वैद्य अतुल काळे होई आयुर्वेद साक्षरवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आता 14 तारखेला मकर संक्रांत झाली. या मकर संक्रांतीमध्ये आपण बऱ्याच गोष्टी करत असतो, तिळगुळ करत असतो, तिळगुळ खात असतो, एकमेकांना देत असतो आणि गोड गोड बोलण्यासाठी सगळ्यांना आवाहन करत असतो. आणि त्याबरोबर आपण तिळगुळाच्या पोळ्या पण करत असतो, काही ठिकाणी पुरणपोळ्या पण होतात. परंतु आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ह्या मकर संक्रांतीचं काही महत्त्व आहे का? ऋतुचर्येमध्ये या मकर संक्रांतीचं काही महत्त्व आहे का? किंवा ज्या गोष्टी मकर संक्रांतीमध्ये केल्या जातात, तिळगुळ आहे, तिळाच्या पोळ्या आहेत, यांचा आरोग्याशी, त्या ऋतूतल्या आरोग्याशी काही संबंध आहे का? किंवा त्या ऋतूमध्ये आरोग्य जपण्यासाठी काही संबंध आहे का? हे सगळं आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग, मकर संक्रांत म्हटलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तीच ती मकर संक्रांत. आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला, आयुर्वेदाचं काय घ्या, आपलं जे आतापर्यंत चालत आलेली संस्कृती आहे, त्या संस्कृतीमध्ये सुद्धा संपूर्ण वर्षाला संवत्सर म्हटलं जातं. आणि या संवत्सराचे जवळजवळ 6 भाग आपल्या आचार्यांनी केलेले आहेत आणि 2 महत्त्वाचे भाग केलेले आहेत. ते 2 महत्त्वाचे भाग म्हणजे आदान आणि विसर्ग काळ. विसर्ग काळामध्ये सूर्य हा ताकदीने कमी असतो आणि सोमशक्ती म्हणजे ज्याला आपण चंद्रशक्ती म्हणतो, ती आपल्या परमोच्च शक्तीच्या ठिकाणी असते. आदान काळामध्ये सूर्याची शक्ती जास्त असते. विसर्ग काळामध्ये प्रत्येक प्राण्याच्या शरीरातलं बल चांगलं झालेलं असतं. सृष्टी प्रत्येक प्राण्याला बल देत असते आणि याविरुद्ध आदान काळामध्ये सृष्टी ही प्राण्यांच्या शरीरातलं बल हिसकावून घेत असते. म्हणजेच आता ह्या मकर संक्रांतीपासून सूर्याचं बळ वाढत जाणार आहे आणि त्याबरोबरच प्राणीमात्रांच्या शरीरातलं बल हळूहळू कमी होत जाणार आहे. हेच आयुर्वेदाचं सांगणं आहे. ऋतूंची विभागणी ही संपूर्ण वर्षामध्ये 6 ऋतूंमध्ये केलेली आढळते. पहिला जो विसर्ग काळाचा ऋतू कोणता असेल तर तो म्हणजे वर्षा, दुसरा आहे शरद आणि तिसरा आहे हेमंत. आदान काळातले 3 ऋतू म्हणजे पहिला शिशिर, नंतर वसंत आणि तिसरा म्हणजे ग्रीष्म. आत्ता चालू आहे तो शिशिर, त्याच्यानंतर वसंत ऋतू येईल आणि त्याच्यानंतर ग्रीष्म येईल. अशी ही ऋतूंची विभागणी आयुर्वेदामध्ये केलेली आढळते आणि या विभागणीनुसारच प्रत्येक ऋतूमध्ये आपला आहार कसा असावा, विहार कसा असावा, हे ऋतुचर्येच्या माध्यमामधून आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आता मकर संक्रांत आली. मकर संक्रांतीमध्ये आपण काय काय करत असतो आणि आत्ताच्या ऋतूला योग्य असं काही त्याच्यात सांगितलेलं आहे का, या सगळ्याचा आपण आज ढांडोळा घेणार आहोत. तसं पाहिलं तर आपल्याला तिळगुळ सगळ्यांनाच आवडत असतो, परंतु हा तिळगुळ गुणांनी आहे कसा? तीळ हे स्निग्ध सांगितलेले आहेत, वातहर सांगितलेले आहेत, गूळ पण उष्ण सांगितलेलं आहे, वातहर सांगितलेलं आहे. आणि या दोन्ही गोष्टींचं मिश्रण जेव्हा आपण खातो त्यावेळेस सृष्टीमध्ये अतिरिक्त असणारं शैत्य आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये येणारा रौक्ष, ड्रायनेस आणि त्याच्यामुळे वाढणारा वात हे कमी होणं हे अपेक्षित असतं. आणि त्यासाठी काय करायचं, तर सगळ्यात चांगली गोष्ट कुठली असेल तर तिळगुळ. आणि हा तिळगुळ जर तुम्ही खाल्ला तर तुमच्या शरीरामध्ये जो ड्रायनेस आहे, तुमच्या शरीरामध्ये वात वाढला असेल तर ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात आणि त्यामुळे या वातामुळे होणारे आजारही कमी होतात. यासाठी पुरातन काळापासून, अगदी पूर्वीपासून या ऋतूमध्ये, अगदी शिशिराची सुरुवात जेव्हा होते त्यावेळेस आपल्याला तिळगुळ खायला सांगितलेलं आहे. साधारण भारताच्या साऊथ प्रदेशामध्ये जाऊ, दक्षिणेकडे जाऊ, तेव्हा असं आढळतं की हिवाळा लवकर संपतो आणि उन्हाळा लवकर चालू होतो. परंतु तेच तुम्ही जर उत्तर हिंदुस्थानात गेलात तर तुमच्या असं लक्षात येतं की अगदी फेब्रुवारी मार्चच्या मध्यापर्यंत बऱ्यापैकी थंडावा असतो आणि थंडी प्रचंड असते. आणि या थंडीवर मात जर करायची असेल तर तुमच्या शरीरामध्ये उष्ण गोष्टी जायला हव्यात. यासाठी तिळाचं महत्त्व, गुळाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्यामुळे या ऋतूमध्ये तिळगुळ खाणं, अगदी रथसप्तमीपर्यंत तिळगुळ खाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्या आरोग्यासाठी चांगला आहे. आणि हाच तर बरं का, हा तिळगुळ जो आहे ना, तो इतर ऋतूमध्ये तुम्हाला सूट होईल असं नाही आहे. जर तुम्ही तो उन्हाळ्यात खाल्ला, जर तुम्ही तो शरद ऋतूमध्ये खाल्ला तर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. पावसाळ्यामध्ये थोडाफार चांगला त्याचा तुम्हाला गुण येऊ शकतो किंवा त्याचा उपयोग होऊ शकतो. परंतु या ऋतूमध्ये तिळगुळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि या ऋतूमध्ये तिळगुळ खायला सांगितलेलं. आयुर्वेदामध्ये रसायन चिकित्सा जी सांगितलेली आहे, म्हणजेच आपल्या शरीरामधले जे अयन म्हणजे मार्ग आहे ते सगळे मोकळे करतं आणि सगळीकडे पोषकांश पसरवून आपल्या सर्व पेशींचं, आपल्या धातूंचं, टिश्यूचं व्यवस्थित पोषण करून त्यांचा मेंटेनन्स राखण्याचं काम ही रसायन चिकित्सा करत असते. चिरतरुण
ठेवण्याचं काम ही रसायन चिकित्सा करत असते. आणि या शिशिर ऋतूमधलं जर महत्त्वाचं कुठलं रसायन असेल तर तिळगुळ. तिळगुळ आणखी काय करतो तर तिळगुळ हा पचायला जड असतो बघा. खूप खाल्ला तर अजीर्ण होऊ शकतं. मग यासाठी आम्ही नेहमी म्हणत असतो की तिळगुळ जर पचवावं असं वाटत असेल तर तिळगुळामध्ये थोडी सुंठ घाला. आणि ती सुंठ घातली, सुंठ कशी आहे, पाचक आहे, दीपक आहे, म्हणजे तुमच्या शरीरामधल्या आमाचं पाचन करते, न पचलेल्या भागाचं पाचन करते. मग ती सुंठ जर तुम्ही तिळगुळामध्ये घातली तर तुमच्या त्या तिळगुळाचं पाचन व्यवस्थित होतं आणि तुम्हाला ते बाधत नाही. आणि शिवाय सुंठ ही उष्ण आहे, स्निग्ध आहे आणि ताकद देणारी आहे. त्याच्यामुळे या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर खूप छान उपयोग होतो आणि त्याचा एक वेगळा स्वाद पण येतो तिळगुळाला. ह्या अशा गोष्टी बऱ्याच आहेत. आता तिळगुळ जड आहे, पचायला जड आहे, त्याच्यामुळे मी मागे सांगितलं होतं की या ऋतूमध्ये, हेमंत ऋतूमध्ये आणि शिशिर ऋतूमध्ये अग्नी खूप प्रमाणामध्ये जास्त वाढलेला असतो. त्याची पचवण्याची क्षमता जास्त चांगली झालेली असते. याचं कारण असं की सृष्टीमध्ये थंडावा असतो आणि मनुष्याच्या शरीराच्या त्वचेवर असणारी रोमरंध्र ही आकुंचित होतात आणि आपल्या शरीरातली उष्णता, पोटातली उष्णता बाहेर जात नाही, ती पोटात कोंडली जाते आणि आपला अग्नी संदूषित होतो, तो वाढतो आणि त्याची शक्ती वाढते. त्याच्यामुळे जड गोष्टी पण हेमंत आणि शिशिरामध्ये पचू शकतात.